हॅलो गाईज, मी आरती आणि आरती स्टिचिंगमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेंडिंग चालू असलेला जो लॉंग फ्रॉक किंवा लॉंग जो ड्रेस आहे तो कसा कटिंग करायचा अगदी सोप्या पद्धतीमध्ये तो आपण बघणार आहोत। तरी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर जर का नवे असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर ऑन करा, जेणेकरून मी यानंतरचे जेही काही व्हिडिओ अपलोड करेल त्यांचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर गाईज, तुम्ही बघू शकता की मी हा जो कापड आहे हा 5 मीटर एवढा मी घेतलेला आहे आणि त्याची फोल्डिंग मी कशी करत आहे हे तर तुम्हाला दिसतच आहे। मी हे 4 फोल्डमध्ये हा कपडा जो आहे तो केलेला आहे। आता तुम्ही बघू शकता की मी कशी घडी जी आहे ते त्याची करत आहे। तर तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे आपल्याला सुद्धा याची घडी करायची आहे आणि खूप सुंदर असं आपल्याला ड्रेस जो आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे। तर आता तुम्ही बघू शकता की मी कशा प्रकारे करत आहे। मी तुम्हाला परत दाखवते की ते कसं करावं लागते। तर गाईज, आता आपण असा कपडा जो आहे तो आपल्याला असा आथरून घ्यायचा आहे आणि आथरून घेतल्यानंतर आपल्याला एक कोपरा त्याचा कुठलाही जो आपल्याला घ्यावा वाटेल तो आपण घेऊ शकतो आणि घेतल्यानंतर आपल्याला असा एकावरती एक तो असा टाकायचा आहे। असा टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असा कपडा सेट करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपली जे कटिंग आहे ते व्यवस्थित येईल आणि आपला कपडा जो आहे तो लहान मोठा होणार नाही। त्याच्यासाठी आपल्याला व्यवस्थित असा कपडा आपला जो आहे तो सेट करून घ्यायचा आहे। आणि सेट केल्यानंतर आता मी तुम्हाला सांगते की हा जो तर गाईज, आता आपण हे फोल्ड टाकलेले आहेत तर बघू शकता। तर याचे 4 पदर आणि याचे 4 पदर असे 8 पदर हे झालेले आहेत। आता आपण सर्वात अगोदर माप घेऊया की आपल्याला किती लेंथचा हा ड्रेस शिवायचा आहे। तर तुम्ही बघू शकता की या मुलगीचा हा ड्रेस जो आहे तो आपल्याला शिवायचा आहे। तर आपण लंबाई बघूया किती घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता शोल्डरमध्ये टेप पकडायचा आणि खाली जेवढी लेंथ हवी असेल तुम्ही तेवढी घेऊ शकता। तर हे लेंथ घेते आहे मी 50। तर आपल्याला हे पूर्ण लेंथ 50 घ्यायची आहे आणि वरची जे आहे म्हणजे वरचा जो भाग आहे तो मी कट केलेला नाही आहे, हा फक्त आपण खालचाच कट करून घेणार आहोत। तर वरचा घेणार हा आपण 15 इंच एवढं आपल्याला वरचं शिवायचं आहे आणि खालचं जेवढा उरेल तेवढा आपल्याला खालचा कट करून घ्यायचा आहे। तर आता कमरेचा भाग बघून घेऊया आपण। तर कमरेचा भाग आहे 32, कमरेचा भाग आहे 34। तर आता आपण 34 वरून माप काढूया आणि खालचे जो आपण कपडा आथरलेला आहे आपण त्याच्यावरती माप टाकूया। तर आता तुम्ही बघू शकता की मी ते माप कशा प्रकारे तर आता आपण इथं माप टाकूया। तर सर्वात अगोदर आपल्याला इथं कमरचा जो घेर असतो तो बघून घ्यायचा आहे। तर कमरचा जो घेर आहे तो 32 आहे, पण आपल्याला त्याच्यामध्ये मार्जिनसाठी 2 मिळवायचे आहेत। तर आपण घेऊया 34 आणि 34चा जो 8वा भाग निघतो तो निघतो 4.5। तर आपल्याला इथं 4.5 वरती एक निशाण करून घ्यायचं आहे, म्हणजे 34 भागेला 4 करायचा आहे, मिळतो आपल्याला 4.5। तर 4.5 वरती निशाण केलं मी, तुम्ही बघू शकता। आणि वरच्या साईडला आपल्याला 15 इंच जे आहे ते सोडून द्यायचं आहे, कारण आपण जे वरचं शिवू त्याच्यासाठी आपल्याला 15 इंच इथं वरून सोडून द्यायचं आहे। नंतर तो टेप व्यवस्थित 15 इंचावरतीच ठेवायचा आणि इथं आपल्याला जेवढी हवी लेंथ तुम्ही तेवढी ठेवू शकता। तर आता हा 50चा आहे म्हणून मी ते वरचे 15 सोडून दिले, तिथं टेप पकडला 15 इंचावरती आणि खाली मी 50 इंचावरती जे आहे ते निशाण करत आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 50 किंवा 45 तुम्हाला जेवढी लेंथ हवी असेल तुम्ही तेवढी लेंथ घेऊ शकता। तर याची लेंथ घेतलेली आहे मी 50 आणि 50वर मी असे निशाण करून घेतलेले आहे आणि निशाण केल्यानंतर आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे। तर गाईज, आता आपण कट करून घेणार आहोत। नक्की तुम्हाला कळलं असेल की हे कशा प्रकारे मी कशा प्रकारे हे तुम्हाला सांगितलेलं आहे। तर इथं मी जिथं कापत आहे तिथं आपल्याला कमरेचा भाग टाकायचा आहे आणि कमरेचा भाग मी टाकलेला आहे 4.5। तर ज्याची कुणाची कमर जी आहे ते जर 32 असली तर तुम्हाला 4.5च माप टाकायचं आहे। आपण हे मार्जिन सहित आपण इथं माप टाकलेलं आहे आणि खालच्या साईडनं आपल्याला जे आहे ते असं व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। आणि कट केल्यानंतर याचा जो राऊंड शेप आहे तो खूप सुंदर असा राऊंड शेप दिसतो। तुम्ही जर स्टेप बाय स्टेप फॉलो केलं तर
तुमचा जो ड्रेस आहे तो व्यवस्थित येईल आणि घेरसुद्धा खूप येईल. तुम्ही यामध्ये 3 मीटरचा सुद्धा ड्रेस जो आहे तो शिवू शकता. पण आम्ही जे आहे हा 5 मीटरचा घेर म्हणजे 5 मीटर कपडा आणलेला आहे आणि 5 मीटरचा घेर खूप मोठा येतो आणि खूप मोठाच पाहिजे आम्हाला, म्हणून आम्ही 5 मीटरचा कपडा आणून आम्ही 5 मीटरवरती हे माप टाकलेलं आहे. तर गाईज तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं जो याची कटिंग आहे तर ती झालेली आहे. आता तुम्हाला दाखवतेस की तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी कटाई याची झालेली आहे आणि आपल्याला असं लावून बघायचं आहे. खूप सुंदर असा घेर जो आहे तो आपला तयार होतो आणि शिवल्यानंतर तर तुम्हाला दाखवेलच मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये की तो कसा शिवला म्हणून. खूप मोठा घेर असं झालेला आहे. हा फक्त पुढचाच घेर आहे, तर मागचा सुद्धा घेर याच्यामध्येच अटॅच आहे गाईज. तर हे 2 घेर आहेत त्याच्यामध्ये. तर आपलं आता वरचं हे कट झालेलं आहे. तर आता खालचा घेर कापून झालेला आहे. आता वरचं जे त्याला जॉईन करायचं असतं ते कापायचं राहिलेलं आहे. तर आता आपण ते वरचं कापून घेणार आहोत. तर त्याच्यासाठी डबल फोल्डमध्ये मी हा कपडा टाकलेला आहे आणि डबल फोल्डमध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित सेट करायचं आहे. सेट केल्यानंतर परत आपल्याला एक वेळेस त्याला असं फोल्डमध्ये टाकायचं आहे आणि फोल्डमध्ये टाकल्यानंतर आता आपल्याला याची लंबाई जी आहे ते ऑलरेडी माहीत आहे. तर लंबाई आपल्याला 15 आहे ते घेऊन घ्यायची आहे. आणि आता माप कसे टाकायचे तर बघा. तर आता इथं आपण सर्वात अगोदर छातीचा घेर बघणार आहोत. तर छातीचा घेर आहे 34. तर आता 34चा चौथा भाग काढायचा आहे आपल्याला. तर 34चा चौथा भाग मिळतो आपल्याला 4 आणि 34चा चौथा भाग काढायचा आहे तो मिळतो आपल्याला 8.5 आणि 8.5मध्ये आपल्याला 2 एक्स्ट्रा मिळवायचे आहे म्हणजे 10.5. ते 2 म्हणजे मार्जिनसाठी 1 इंच मार्जिनसाठी आणि 1 टक्स पॉईंटसाठी. तर आता आपण इथं 10.5 वरती एक निशाण करून घेतलेला आहे आणि निशाण केल्यानंतर जो वरचा कपडा आहे तो व्यवस्थित सेट झाला नाही आहे, म्हणून मी वरचं व्यवस्थित असं कट करून घेते आणि 10.5 हे याची आपली छाती जी आहे ते आपण 10.5 घेऊन घेतलेली आहे. तर तुम्हाला सुद्धा 10.5च घेऊन घ्यायचे आहे. आपल्याला छातीचा चौथा भाग काढायचा आहे आणि त्याच्यात 2 मिसळवायचे आहे. तुमची छाती कितीही असू द्या तुम्हाला चौथाच भाग करावा लागेल आणि त्याच्यामध्ये 2 मिसळावं लागेल. तर आता लंबाई घेऊन घेतलेली आहे मी 15. तुम्ही बघू शकता की लंबाई मी 15 घेऊन घेतलेली आहे आणि इथं घेणार आहे मी गळा. तर गाईज गळा जो आहे तो घेते मी 2.5 इंचाचा गळा घेते. 2.5 इंचाचा इथं गळा घेते. 3 इंचाचा हा गळा घेतला 2.5 आणि शोल्डर घेते 3 आणि शोल्डर नंतर आता आपल्याला बग्गलचा जो आकार आहे तो काढायचा आहे. तर बग्गलचा आकार मी घेते 5.5. कारण की छाती असते तर आपल्या छातीचा 6वा भाग काढावा लागतो. तर छाती आपली 34 आहे तर 34चा 6वा भाग काढावा लागेल आपल्याला. तर 5.5 येतो म्हणून आपल्याला इथं बग्गल जे आहे ते आपली आर्मोम ते आपल्याला 5.5 घेऊन घ्यायचे आहे आणि 5.5 वरती आपल्याला 1 इंच असं वरच्या साईडला जाऊन असं निशाण करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता की आता आपण असं निशाणसुद्धा करून घेतलेलं आहे. आता आपण जे मार्जिनचं निशाण आहे ते करून घेऊया. तर इथं आपण कमरचं माप टाकू. तर कमर तुम्हाला सांगितलं कमर आहे आपली 32 आणि 32मध्ये आपल्याला 2 मिसळवायचे आहे म्हणजे 8 + 2 असे 10 इंचावरती मी एक निशाण केलेलं आहे. आणि ही जे आहे इथं आपल्याला छातीचा भाग जो असतो त्याची एक निशाण टाकायचं असते म्हणून छाती आहे आपली 34. तर इथं आपण 8.5 वरती एक निशाण टाकून घेणार आहोत आणि 2 इंच जे आहे ते आपल्याला मार्जिनसाठी लागणार आहे. तर आपण इथं मार्जिनसाठी सुद्धा टाकून घेणार आहोत. तर हे कमर आहे आपली आणि वरच्या साईडने आर्मोनच्या जवळ आपण छातीचं माप टाकलं. तर असं व्यवस्थित आपलं माप टाकून आपल्याला हे सर्व जे आहे ते कट करून घ्यायचं आहे गाईज.